4 मध्ये 2 टीम क्वालिफाय केलेले आहेत. काल आपण पाहिलं SYCC टीमला आणि जय मल्हार स्पोर्ट्स अर्थात हितेश पाटील यांचा संघ. सर्व अंपायरचा सिग्नल लेट्स प्ले ग्रीन सिग्नल येतोय. अंपायरचा पहिला ओव्हर घेऊन मुंबई ज्यांनी मागील मॅचमध्ये देखील प्रभावित करणारे षटक 2 पाहिले मुंबईच्या माध्यमातून, मात्र या मॅचमध्ये देखील पाहूया. समोर आहे जितेंद्र कडव. स्लोवर बॉल मात्र यावेळी कव्हर्समध्ये खेळायचा होता. अंपायरचा सिग्नल तो आउटसाइड द ऑप्शन, भरपूर दूरवर बॉल होता आणि त्याही बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळले, मात्र बॅटर आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार मुंबई. वेगवान बॉल खेळला या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रात. त्या ठिकाणी फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल रन, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. येस, आणि 2 रन्स या ठिकाणी. अगदी संपूर्ण मुंबईची लाईफलाईन म्हणजे ट्रेन आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे सिंगल आणि डबल. सिंगल डबलने स्कोर नक्कीच या ठिकाणी चालवायचं आहे. फुल टॉस बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा हलक्यात आणि फक्त पुश केला या ठिकाणी ऑफसाईड रिझन मध्ये. शशी त्या ठिकाणी आहेत, कुठली चुकी करत नाहीये. एक सिंगल रन या बॉलवरही देखील मॅचला घेऊन गेला त्या जितेंद्र कडव, कारण त्यांना माहीत आहे सुरुवातीचा एखादा बॉलर नक्कीच चांगला आहे, त्यानंतर आपल्याला संधी भेटू शकते, मोठे फटके ठोकू शकतो आपण. आणि यावेळी देखील चांगला फटका, क्लासिकल फटका या ठिकाणी. गॅप त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भरपूर दूरवर आहेत आणि यस 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. अगदी रनिंग बिटवीन द विकेटसाठी पहिला ओळखायचे जितेंद्र कडव, मात्र आता पहा फक्त हळूहळू स्टेप बाय स्टेप हे रनिंग कंप्लीट करत असताना कंटिन्यू मॅचेस जेव्हा असतात नक्कीच थोडासा थकवा ऑटोमॅटिकली आपल्याला दिसतो. आणि यावेळी रिवर्सचा फटका, लाजवाब लाजवाब लाजवाब. धावा भेटतील 4 4 4 चौकार. सीधे उंगली से अगर घी नहीं निकलना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तेच केला या ठिकाणी. सरळ बॅटने धावा जास्त येत नव्हते, फक्त सिंगल डबल येत होते, मात्र यावेळी स्टान्स बदलला. स्विचिटचा फटका, रिव्हर्सचा फटका आणि धावा भेटले 4. पुन्हा एकदा मुंबई तयार. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील. यावेळी मात्र शॉर्ट पिच बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला नक्कीच पाहत राहिले फलंदाज आणि बॉल येतोय डॉट. नवूर गावातील एक असा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्मान्य जितूदादा पाटील. आणि यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, बॉलला उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र प्रेक्षकच्या स्वरूपात बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणपत चव्हाणचे 2 बोट म्हणजे 200 रुपये आज नाही आहे मित्रा. रमेश काले सरांची वाट पाहावी लागेल तुम्हाला. रमेश काले साहेब अजूनपर्यंत उठलेले नाही, अजूनही आले नाही या ठिकाणी. धावा भेटत आहेत 6. दमदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला भेटला सनी याच्या बॅटमधून. 1 चौकार मागील बॉलमध्ये आणि त्यानंतर षटकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 16 विदाउट लॉस. वेल स्टार्ट बाय टीम क्रिशा 11. एक ओव्हर नंतर नक्कीच पॉवर प्ले मध्ये प्रॉपर नक्कीच मी म्हणेन रन्स या ठिकाणी येताना पाहायला भेटले. अगदी 16 रन्स प्रत्येक ओव्हरमध्ये आले तर 80 रन्स होऊ शकतात, मात्र पहिला पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचलला गेलाय फलंदाज सनी आणि जितेंद्र कडवच्या माध्यमातून. रन संख्या स्कोरबोर्डवर आहे 16 16 रन्स आहेत. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर देऊन घेऊन भावेश या ठिकाणी आलेला आहे, तर पाहूया नक्कीच अपेक्षा आहे, कारण पहिला बॉलर थोडासा एक्सपेन्सिव्ह जरूर राहिला, मात्र कमबॅक करण्याची क्षमता आहे भावेशकडे. मात्र समोर आहे जितेंद्र कडव. पॉवर प्ले नंबर 2 या ठिकाणी सुरू आहे. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलवर देखील एलिमिनेशन जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, पाहूया धावा किती आहेत या बॉलवर. येस, दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक.
पहिल्याच बॉलमध्ये स्वागत केलं या ठिकाणी भावेश यांचा षटकाराने. अगदी भावेश हे नाव जेव्हा जेव्हा समोर येतं तेव्हा एकच नाव समोर येतो, मॅन फ्रॉम भिवंडी घोडसाई संघाचा भावेश पवार. मात्र त्याच नावाचा हा गोलंदाज भावेश पहिल्याच बॉलवर हल्ला चढावला गेला. जितेंद्र कडव आपला परफॉर्मन्स या ठिकाणी कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड केला मी म्हणेल, कारण मागील मॅचमध्ये देखील 23 ठोकले होते आणि या मॅचमध्ये देखील एक जबरदस्त स्टार्ट करून दिलं असं आपल्या टीमसाठी. 3 बॉलमध्ये 9. भावेश तयार. हा ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही. या बॉल येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन त्या ठिकाणी झाली आहे कंप्लीट. वेल कलेक्शन. अगदी जर वाट पाहिली असती सेकंड एक 1 बाउन्सचा तर नक्कीच बॉल डोक्याच्या वरून गेला असता. बॅकअप देखील होता, मात्र डायरेक्ट कलेक्शन केला विकेट किपर त्या ठिकाणी सज्ज होते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी थोडासा विशाल कडून चुकी झाली. सिंगल रन्स आणि जितेंद्र कडव प्रयत्न करत नाहीये, फक्त एक सिंगल. नाउ दिस टाइम ही इज बिलिव्हिंग इन द बिग शॉट्स लाईक 6 and 4. रन्स आहे 24 स्कोरबोर्डवर. 3 बॉलमध्ये 8 रन्स आतापर्यंत आलेले आहेत. एक पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 सिंगल. आणि यावेळी पाहूया आउटसाइड द ऑफ स्टंप अवांतर लेफ्ट केला या ठिकाणी जितेंद्र कडवनी. संधी या ठिकाणी रिस्क घेत होते, त्यांना माहीत आहे 3 प्लेअर अगदी एक शॉट गलीमध्ये आहे, एक शॉट पॉईंटमध्ये आहे, एक शॉट कव्हरमध्ये. 3 प्लेअर आहेत. डीपमध्ये काहीच नाही आहे, फक्त इनफिल्ड भेटायचं आहे, मात्र प्रयत्न केला नाही आहे. बॉलला सोडून दिला आहे. एक सिंगल रन या बॉलवर एक्स्ट्राच्या वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 25 रन. यावेळी मात्र हाफ टॅकर बॉल होता, त्या बॉलला गॅपमध्ये ठोकलाय, मात्र चांगला क्षेत्ररक्षण अगदी पायाने बॉलला स्टॉप केला गेलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. अगदी आपल्या टीमसाठी 3 रन्स सेव्ह केलेले आहेत. एक सिंगल रन या बॉलवर देखील आणि या सिंगलने धावपलक पुढे सरकत आहे 26 रन स्कोरबोर्डवर. त्याला आपण पाहिला टीम जय मल्हारने 4 ओव्हरमध्ये धावांचा उच्चांक उभा केला होता. 75 रन बनवले होते, 75 आणि 76 रनचा टार्गेट ठेवला होता. त्यामध्ये बहुमूल्य योगदान सतीश चव्हाण. आणि यावेळी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न करण मिस्त्री यांचा देखील आगमन झालाय. अगदी सूर्य उगवलाय 6 वाजता. करणचा सूर्य उगवलाय अगदी 12:30ला. राकेश चौधरी नाहीये, नाही तर सूर्य हे 5 वाजता उगवला असता त्यांचा संध्याकाळचा. पुन्हा एकदा बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल मात्र यावेळी पुन्हा एकदा कव्हर्समध्ये खेळायचा होता. पुन्हा एकदा ते सेम रिझल्ट पाहायला भेटतोय आपल्याला. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. अगदी वारंवार बसवण्याचा प्रयत्न करत आहात. अठ्ठावीस रन स्कोरबोर्डवर आहे. बिनबादची सुरुवात. काल आपण पाहिलं 200 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप ईशान किशन आणि विराट कोहली या दोघांमध्ये. ओहो, चांगला फटका यावेळी स्मॅश केलाय. जबरदस्त फटका डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा भेटतील 4 रन्स. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा प्रॉपर युटिलाइज केला मी म्हणेल सनी आणि जितेंद्र कडव यांनी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये हावी ठरला सनी यांनी देखील एक षटकार ठोकले. या ओव्हरमध्ये जितेंद्र कडवचा बोलबाला राहिला. सनीने देखील 6 बॉल खेळले, 6 बॉलमध्ये 13 ठोकलेत आणि फलंदाज जितेंद्र कडव यांनी देखील 6 बॉलमध्ये धावा ठोकलेत आतापर्यंत टोटल 15. दोन ओव्हर 32 रन्स आहेत. 16चे रन रेटने या ठिकाणी वाटचाल होत आहेत. थोडासा दबाव जरूर आहे. एक्सपिरियन्स प्लेअर सनी पटेल आहे, त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. मात्र कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट केला झाली आहे. ओव्हर नंबर 3 घेऊन सनी सिंगला इन्व्हाइट केला गेलाय. सनी वर्सेस सनी हे बॅटल असणार आहे, कारण गोलंदाजीमध्ये देखील सनी सिंग आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका टीम लगांसाठी सातत्याने आपण पाहतो या प्लेअरला खेळताना. आणि नक्कीच आपल्या नावाची एक अनोखी शैली आहे, गोलंदाजीची एक अनोखी शैली आहे आणि आपल्या नावाचा जे छाप आहे ना ते नक्कीच लगांची टीमच्या माध्यमातून कित्येक वेळा सिद्ध केला स्वतःला.
मात्र 2 ओव्हरमध्ये 32 रन्स आले आहेत, एका विकेटच्या तलाशमध्ये आहेत. कालची मॅच RC11 शाबासची जे कॅच कोणीच विसरणार नाही. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता, अगदी बॅट भरपूर लवकर फिरवली गेली, बॉल येतोय डॉट. वेलकम बॅक बाय सनी सिंग. डॉट बॉल आणि विकेटची तलाशमध्ये आहेत आता टीम लकी स्टार्स स्पोर्ट्स क्लब. या ठिकाणी रिव्हर्स करायचा होता, जोरदार अपील, पॅडवर बॉल आला आहे, डायरेक्ट हिटची संधी देखील होती मात्र डायरेक्ट हिट झाला नाही आहे. आणि दुसरा धावाचा प्रयत्न करत आहे, 2 धावा होतील का पूर्ण पाहूया. जितेंद्र कडो भन्नाट वेगाने आणि अंपायरचा सिग्नल जो लेग बाईस, 2 रन्स या बॉलवर. सनी पुन्हा तयार. अगदी 5 प्लेयर 38 सर्कलचे बाहेर, 2 ऑफ साईडला 3 ऑन साईडला. एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहतोय, एक डीप लॉंग ऑफ पाहतोय, डीप लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप फाईन लेग देखील एक आहे. तब्बल 5 खेळाडू 38 सर्कलचे बाहेर आणि 38 सर्कलमध्ये 6 प्लेयर्स. बॉलर तयार, सनी वर्सेस सनी. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट सरळ बॅटने खेळला, त्या ठिकाणी विशाल आहेत, त्यांच्याकडून झाले मिस्टेक आणि सिंगलला डबलमध्ये नाही, फक्त एक सिंगल रन. आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे, स्कोर बोर्डवर 35 रन. जितेंद्र कडो नक्कीच भरपूर वेळ आपण पाहिला थांबले होते आणि फक्त जे सिंगल डबलला कन्वर्ट या ठिकाणी करत आहेत. आणि यावेळी सरळ बॅटरी उडवला गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी जरूर आहेत मात्र जबरदस्त, लाजवाब लाजवाब लाजवाब, बेमिसाल धावा भेटतील. 6 षटकार. फुरल लेनचा बॉल होता, ओव्हर पिच बॉल, त्या बॉलवर सरळ बॅटने उडवला गेला. 6 रन. पुन्हा यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल खाली, मुंबई वेगाने जात आहे आणि ओहो लाजवाब कॅच. त्याला झाला पाहिजे मित्रांनो, कॅच आवडली असेल तर काय लाजवाब कॅच या ठिकाणी घेतला गेलाय मुंबईच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपल्या टीमसाठी करून गेला जितेंद्र कडो, ज्यांनी 21 रन्स ठोकले अवघ्या 8 बॉलमध्ये. नवीन फलंदाज सुमीर नायर, बिट्टू सर मागील मॅचचे हिरो, ज्यांनी नक्कीच 2 ओव्हर फेकत असताना 7 रन्स खर्च केले आणि 3 बहुमूल्य विकेट मागील मॅचमध्ये घेतले गेले आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. मात्र सेकंड मॅचमध्ये देखील अपेक्षा आहे, संपूर्ण क्रिशा 11 टीमला अपेक्षा या ठिकाणी आहे की एक मोठी इनिंग या ठिकाणी पेश करणार लकी सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 41 रन स्कोरबोर्डवर आहे, रन तर एकदम परफेक्ट आहेत. आता जे एंड आहे तेही देखील गोल्ड करावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी फक्त ग्लान्स करायचा होता मात्र आउटसाइड द लेग स्टंप बॉल आहे. अमोल वेदोस्कर सरांचा सिग्नल येतो, व्हाईट बॉल, एक अमांतर रन अजून ॲड केली जाईल ओव्हरऑल स्कोरमध्ये. रन संख्या 4-42. छोटा बच्चा सायकल, बाबू बाहर से जाना ग्राउंड के. यावेळी संयम दाखवला, सॉफ्ट हँडनी फक्त पुश केला गेलाय शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे स्कोरबोर्डवर 43-43. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43-43.
जबरदस्त कमबॅक राहिला सनी सिंगच्या माध्यमातून अवघ्या 9 रन्स खर्च केले. एक षटकार जरूर आला ओव्हरमध्ये, मात्र फक्त 9 रन्स खर्च केले गेले सनीच्या माध्यमातून. वेल बोल्ड बाय सनी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रनसंख्या 43. पुन्हा एकदा मुंबई अर्थात सिद्धार्थ बॉलिंगसाठी. बॅटिंगसाठी आहेत सुमेर. म्हणतात ना की अनुभव तुम्हाला वयाप्रमाणे येत नाही आहे, अनुभव तुम्हाला क्रिकेट खेळता खेळता येतो. मुंबई आहे एक युवा खेळाडू या परिसरातील, प्रभावित केला आहे आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. आणि यावेळी ब्लॉकरचा बॉल होता, त्याही बॉलला मिड विकेटला भेटलाय. एक सिंगल रन झाली आहे कंप्लीट. सनी पटेल त्या ठिकाणी आहेत, कुठेही चूक करणार नाही आहे. सिंगल रन या बॉलवर देखील. जितू पाटील सर स्वतः ही मॅच पाहत आहेत. नक्कीच सनी पटेल ज्या प्रकारे फिल्डिंग करत आहात तेही देखील सांगतात की जितू पॅकेज टीममध्ये जेव्हा तुम्ही येतात ना, तुम्ही तुमचा नॅचरल गेम खेळा. जे तुम्ही आपल्या गावासाठी जेव्हा आपल्या परिसरासाठी खेळता तेच गेम तुम्ही जितू पॅकेज टीमसाठी खेळा, तुम्ही आपोआप तुम्हाला विजय प्राप्त होईल. आणि यावेळी जबरदस्त रनिंग विथ इन द विकेट, सुंदर रनिंग विथ इन द विकेट. कॉलिंग देखील व्यवस्थित केलं गेलं सनी आणि सुमेश सर यांच्या माध्यमातून. आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला भेटला आपल्याला. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पुन्हा एकदा ढकललाय ऑन साईड रिझम त्या ठिकाणी. विशालकडून झाली चुकी, मात्र सनी पटेलचा चांगला बॅकअप. एक सिंगल रन या बॉलवर देखील. मेहनत करत आहेत, मैदानाच्या आतमध्ये कष्ट करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये भरपूर कष्ट करत आहेत. नक्कीच मी म्हणेल कष्ट व्हावे, चांदणे यशाचा चंद्र दिसावा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष व्हावा. आणि या दरम्यान आउटसाइड द स्टंप एक सिंगल रन. व्हाईट बॉल पुन्हा एकदा ॲड केली जाईल, एक सिंगल रन. आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवर आहे क्रिशा 11 टीम बॅटिंग करत असताना 49-49. यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा एक सिंगल रन. सनी सिंग आणि सनी हे आले बॅकअपला आणि एक सिंगल रन याही बॉलवर देखील. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत हात खोलण्याची संधी दिली गेली नाही आहे सिद्धार्थ अर्थात मुंबई यांच्या माध्यमातून. मागील पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा पॉवर प्लेमध्ये खर्च केले गेले होते सनी मुंबईच्या माध्यमातून 16 रन्स. मात्र या 4 बॉलमध्ये इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहतोय आपण. आणि यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा सॉरी तर नक्कीच बॉल येतोय डॉट. पुन्हा एकदा मुंबई शेवटचा बॉल घेऊन. सनी आहे समोर, ज्यांनी 12 बॉलमध्ये आतापर्यंत 19 रन्स केलेले आहेत. मात्र सुमीर सर बिट्टू ऑन स्ट्राईक. आणि यावेळी शॉट फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. धावा भेटतील 6. आज अंडरआर्म क्रिकेट म्हणा किंवा ओरम क्रिकेट भरपूर मोठं ग्लॅमर सर्व खेळाडूंना नक्कीच भेटलं गेलं आहे. तर नक्कीच मी म्हणेल जगण्याच्या स्पर्धेत हे शिकावं असतो की जर जिंकला तर आवडता आला पाहिजे आणि हारला तर सावरता आला पाहिजे. बॅटिंगसाठी शेवटचा ओव्हर घेऊन रिषभ आलाय. धावसंख्या आहे 4 ओव्हर समाप्तीनंतर 56 रन. अजूनही 6 बॉल समोर आहे फलंदाज सनी. आणि यावेळी सुशीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहूया या ठिकाणी यस विकेट सॅक्रिफाईस केली जात आहे. नक्कीच कारण सलामीपासून आपण पाहतो सनी यांना बॅटिंग करत असताना मात्र थोडेसे नक्कीच थकलेले या ठिकाणी वाटत होते. नवीन फ्रेश बॅटल मैदानाच्या आतमध्ये येईल.
क्रमांक 4 वर. मात्र बॅटिंग जबरदस्त केली सनी यांनी देखील आपल्या टीमसाठी. अवघ्या 13 बॉलमध्ये 19 रन ठोकले गेले. चांगली भागीदारी जितेंद्र कडव आणि सनीच्या माध्यमातून राहिली गेली. 13 बॉल 19 रन. वेल प्लेड बाय सनी. सागर उतरला बॅटिंगसाठी. पिट्टू सर आहेत. शेवटच्या बॉलवर एक शॉर्ट आर्म पुल पाहिला आपण. अतिशय जबरदस्त हाईट आणि ताकद जे आहे ना कॉम्बिनेशन ते पूर्ण शेवटच्या बॉलवर पाहायला भेटले आपल्याला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. मात्र याही बॉलला बिलकावण्याचा प्रयत्न केला नाही आहे, सोडून दिला आहे. कारण हे बॉल भरपूर बाहेर या ठिकाणी आपण पाहायला भेटला. एक एक्स्ट्रा रन आणि या एक्स्ट्राच्या सर्व धावसंख्या पुढे सरकत आहे 57 रन. बॉलिंगसाठी पुन्हा तयार. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग प्रॉपर जोडला नाही आहे. सिंगल रन या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त एक सिंगल रन आणि या सिंगलने देखील धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 58 रन. रनसंख्या आहे 58. चलते रहना पथ पर चलने में माहिर हो जाओगे, या तो मंजिल मिलेगी या फिर मुसाफिर हो जाओगे. पुन्हा एकदा बॉलर तयार. मात्र यावेळी भरपूर दूरवर खेळण्याचा प्रयत्न पाहूया. सिंगल रन साठी प्रयत्न केला गेलाय आणि यस आय थिंक सो बॅटला स्पर्श झालाय. ब्रश झालाय बॅटला. अंपायरचा सिग्नल आला नाहीये म्हणजे विथ द बॅट सिंगल आहे. यस एक सिंगल रन याही बॉलवर आणि या सिंगलने धावपळ पुढे सरकते. धावसंख्या 59. यावेळी एक बिग हिट करायचा होता. शॉर्ट बॉल होता मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. बॅट आणि बॉलचा समन्वय या ठिकाणी झाला नाही आहे आणि बॉल येतोय डॉट. निराश आहेत स्वतःवर बिट्टू सर, कारण त्यांच्या हे रेंजमधला बॉल होता, त्यांचा आवडता हा बॉल होता. मात्र अगदी बॅट भरपूर लवकर फिरवली गेली आणि बॉल आला डॉट. कौतुक करावं लागेल रिषभ यांचा देखील. वय फारसा कमी आहे मात्र याही ओव्हरमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला भेटली. एक सिंगल रन दुसरा प्रयत्न करताय. वेगाने जात आहे. पाहूया 2 धावा पूर्ण होतील का आणि चुकी झाली. विकेट कीपर कडून चुकी झाली. मात्र नॉन सायकलला देखील विकेट होती. मी म्हणेल नॉन सायकलला जर बॉलला स्टंपवर लगावले गेले असते तर एक रन देखील सेव्ह झाले असते आणि एक फलंदाज देखील बाद झाला असता. मात्र विकेट महत्त्वपूर्ण आहे यावेळी स्ट्राईक एंडकडे, म्हणजे सुमेर नायर अर्थात बिट्टू सरांचे विकेटचा महत्त्व आहे. रनसंख्या 61. शेवटचा बॉल. क्रिशा 11. काय लाजवाब स्टाईल स्टार्ट केला होता. अवघ्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 ठोकले. त्यानंतर मी म्हणेल 18 बॉलमध्ये 32 येताना आपल्याला पाहायला भेटला. शेवटचा बॉल अजून आहे. रिषभ तयार आणि शेवटचा बॉल देखील उडवलाय डीप लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वेल फिनिश बाय बिट्टू सर आणि या 6ने धावसंख्या फलक पुढे सरकतोय 6-7 67 आणि टार्गेट असणार आहे 6-8 68. थँक्यू आणि देवडी कॅप्टन. टीम पप्पू 11 कॅप्टन या टॉससाठी आणि देवडी कॅप्टन टॉससाठी. या दोन्ही टीमचे कॅप्टन गणपत चव्हाण थोडा दौड़ते हुए आना है प्लीज. टीम देवडी 11 कॅप्टन. पप्पू 11 टीम आणि देवडी दोन्ही टीमचे कॅप्टन कर्णधारांना निवेदन आहे की टॉससाठी या. आपण मॅच नंबर 4 आपण करणार आहोत टॉस.
पप्पू 11 कॅप्टन या. यस जेवढी कॅप्टन. टीम देवडीचा कर्णधार रिक्वेस्ट आहे आपण देखील टॉससाठी या ठिकाणी या. आपण मुख्य जे मंच आहे तिकडेच टॉस करणार आहोत. टीम देवडी कॅप्टन या टॉससाठी त्वरा करा विनंती असेल, कारण पप्पू 11चे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गणपत चव्हाण. देवांग कॅप्टन या. लवकर या नाही तर पेनल्टी असणार आहे. मॅच या ठिकाणी आपण ऑन करणार आहोत, कारण काली देखील आपण पाहिलं मॅच नंबर 5 आणि 6 4 ओव्हरचे मॅचेस झाले. ही मॅच नंबर 4 आहे. देवडी टीमचे कॅप्टन आहेत. समोर आहे गणपत चव्हाण. टॉस केला जात आहे रितेश यांच्या माध्यमातून. कॉल देणार आहे पप्पू 11. हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. तर देवडी 11 टॉस झाले विन. डिसिजन काय असणार आहे? बॉलिंगची. थँक्यू. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. मॅच या ठिकाणी सुरू आहे. लकी स्टार स्पोर्ट्स वर्सेस क्रुशल 11 या दोन टीमच्या दरम्यान. एक महत्त्वपूर्ण विकेट पाहिजे असेल मी म्हणेल टीम क्रुशल 11ला, कारण ती विकेट आहे सनी पटेल. कारण मैदानाच्या आपले सनी पटेल आणि विशाल थांबला तर ही मॅचला ची पूर्ण हवा काढू शकतात. हे ताकद आहे, क्षमता आहे सनी पटेल आणि विशाल यांच्याकडे. कारण पॉवर प्लेमध्ये रन्स येणे हे इम्पॉर्टंट आहे. टीम लकी स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून रन्स पॉवर प्लेमध्ये आले तर ऑटोमॅटिकली जे येणारे जे मिडल ऑर्डर आहे त्यांच्यावर दबाव थोडासा कमी असणार आहे. बॅटिंगसाठी दाखल होत आहे टीम लकी स्टार स्पोर्ट्स टीमसाठी विशाल. नॉन सायकलला आहे मुंबई. मुंबई अर्थात सपनों की नगरी मुंबई. आता सिद्धांत मुंबई या नावाने प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मुंबईला आपण पाहिला व्हॉलीबॉलचा एक अतिशय जबरदस्त खेळाडू. सुरुवात व्हॉलीबॉलने केली. अभिनव SN कॉलेज या कॉलेजमधून खेळत होत असताना सुमेर नायर. आता बिट्टू सर बॉलिंग ट्रॅकवर पहिला ओव्हर घेऊन सज्ज होत आहेत. पॉवर प्लेमध्ये नक्की सर रन्स आणि रन्स आणि रन्स आणि रन्स करायचे आहेत टीम लकी स्टार स्पोर्ट्सला. पहिलाच बॉल या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी जोरदार अपील केली गेली. जितेंद्र कडाव कुठली चूक करणार नाही आहे. बॅटचा भारी किनारा, विकेट किपरचा सहारा आणि भेटली आहे विकेट. विशाल
परतावं लागत आहे डगआउटमध्ये. 0वर बाद होत असताना पहिला धक्का, बिग विकेट टीम लकी स्टार स्पोर्ट्ससाठी. भरपूर दूरवरून अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला गेला. विकेट किपर त्या ठिकाणी आले आणि पकडली गेली त्यांच्या माध्यमातून कॅच. फलंदाज होत आहे बाद. शशी नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत नंबर 3 वर खेळण्यासाठी. पहिल्याच बॉलवर धक्का दिलाय सुमेर नायरने. विशाल सारखा एक जबरदस्त फलंदाज त्याला पाठवल्या डगआउटमध्ये. जितेंद्र कडव जे विकेट किपिंगची भूमिकामध्ये आहेत. फारसा कमी वेळ आपण पाहतो जितेंद्र कडवला विकेट किपिंगची भूमिकामध्ये. अगदी बाउंड्री लाईनच्या बाजूबाजूला असतात, 38 सर्कलचे नेहमी बाहेर असतात. आणि फिल्डिंगसाठी एक अनोखी शैली त्यांची आहे. एक नवीन मी म्हणेन पूर्णपणे नाव कमावलेला असा क्षेत्ररक्षक म्हणजे जितेंद्र कडव. याही बॉलला फुलटॉस होता, फक्त ग्लान्स केला जात आहे डीपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन याही बॉलवर भेटेल. शशीच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर या ठिकाणी फक्त ग्लान्स केला गेला. फुलटॉस बॉल होता, मात्र पॉवर प्ले होता. जर रिक्स घेतली असती तर कदाचित 4 धावा आले असते, मात्र फक्त सॉफ्ट हँडनी पुश केला गेला. एक सिंगल रन आणि मुंबई आता स्ट्राईक एंडला. मोठी कामगिरी करावं लागेल या मॅचमध्ये मुंबईला, कारण रन्स बनवायचे आहे. टोटल टार्गेट आहे 68 रनचा. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, गॅप देखील शोधला गेला आणि फटका जबरदस्त धावा देऊन जाईल 4. जिकडे वारा तिकडेच मारा. काय लाजवाब टायमिंग. पुढे आले आणि त्यानंतर एक पुलचा फटका. अफलातून धावा नक्कीच भेटले. लकी स्टार मोमेंटम मिळाला आहे. टीम लकी स्टारला देखील मोमेंटम मिळाला आहे. चौकार आला आहे. मॅच झाली ऑन. आणि आमचे सर्व प्रेमल मित्र म्हणजे बिल्ला पॅकर्सचे सर्व साकीर मिर्झा बिल्ला भाई यांचं आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे बिल्ला भाई आपला. अगदी बिल्ला भाईला आपण बघितला तर त्यांच्या ज्यांनी जर्सी परिधान केली आहे ना, जितू पॅकर्स या ब्रँडची आहे, जितू पॅकर्स या टीमची आहे. अगदी 800 रुपीजची ती जर्सी आहे. त्याही मागे भरपूर मोठा इतिहास आहे. आणि एक सिंगल रन आणि दुसऱ्या प्रयत्न या ठिकाणी करत असतील. फ्लाइटेड थ्रो देण्याचा प्रयत्न आणि त्याचा पूर्ण फायदा. अगदी सेकंड मोमेंटला या ठिकाणी डिसाईड केला होता की रन्स घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. आता ॲट द एंड या ठिकाणी 2 रन्स या ठिकाणी घेतला गेला आणि या दोन्ही धावफलक पुढे सरकतो. स्कोरबोर्डवर टोटल 7. जितू पॅकर्स टीमचे सर्व आता जितू पाटील नेहमी सांगत असतात, तुम्ही ट्रॅक्स घ्या, टी शर्ट घ्या, जे काय घ्यायचं ते घ्या, मात्र मला विजय करून द्या. तुम्ही फक्त प्रत्येक रविवार संडे जिकडे जिकडे एंट्री आहे तिकडे तिकडे फक्त ट्रॉफी जिंका. आपल्या गावाचा नव्हर गावाचा नाव पुढे न्या. सुमेर नायर यावेळी देखील फटका फसला या ठिकाणी. डाऊन द बॉल स्वतः विकेट की बॉलर या ठिकाणी आलेत आणि मुंबईचा खेळ या ठिकाणी संपलाय. विकेट नंबर 2 या ओव्हरमध्ये घेतले गेले 2 विकेट सुमेर नायर सर यांच्या माध्यमातून. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन संख्या आहे स्कोरबोर्डवर 7, गडी बाद 2.
सोमेश्वरीला भरजारीचा गजरा घाला इला फुल मोगऱ्याचा. थँक्यू डीजे, थँक्यू. तर मीरा भाईंदर परिसरातील युवा नगरसेवक आदरणीय सन्माननीय बीजेपी गणेश गजानन भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचा मनपूर्वक असा हार्दिक 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 असं स्वागत आहे. मीरा भाईंदर बीजेपी नगरसेवक आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक 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 असं स्वागत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. क्रिकेटवर असलेला प्रेम पुन्हा एकदा मैदानामध्ये आणलाय. सरांना स्वागत आहे. गणेश गजानन भोईर साहेब नक्कीच याच आपल्या परिसरातील आहेत आणि नक्कीच क्रिकेटला कसेच पुढे न्यायचं आहे, क्रिकेटला कसा जगून ठेवायचं आहे, हे सर्व प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सर्व पिढींसाठी हे नक्कीच मॅचचं आयोजन आणि त्यांचा देखील भव्य सत्कार आमच्या कमिटीच्या माध्यमातून छोटासा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. तर नक्कीच कॅमेरामॅन प्लीज स्टेज कव्हर करायचं आहे. तर आदरणीय सन्माननीय गणेश गजानन भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मीरा भाईंदर परिसरातील सर्वात युवा नगरसेवक आणि सभापती मंचावर आपण पाहत आहोत गणेश भोईर साहेबांना. तर या दरम्यान एक सिंगल रन झाली आहे. गेले 2 दिवसापासून ही काली देखील ही स्पर्धा आपण पाहिली. त्यामध्ये 4 टीम होते. 4 टीममध्ये लीग मॅचेस पाहायला भेटले. 2 टीम क्वालिफाय केल्या आणि आजही देखील टोटल 4 टीम आहेत आणि 4 मध्ये आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे. रंग मॅचचा थरार सुरू आहे. कुठला संघ अजूनही क्वालिफाय झाला नाही आजच्या दिवसामध्ये. ओहो, लाजवाब फटका, बेमिसाल टायमिंग, जबरदस्त फटका, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी बॉल या ठिकाणी पार झालाय. पाहूया किती धावा या बॉलवर देखील. यस, चौकार आलाय. जबरदस्त फटका, ब्रँडेड स्ट्रोक शशीच्या बॅटमधून. सन्नीच्या बॅटमधून धावा आले तर ऑटोमॅटिकली सन्नी पटेलवर दबाव थोडासा कमी होईल. 2 बॉलमध्ये अवघ्या रन्स पाहतोय आपण 5. 3 बॉलमध्ये 6 रन आतापर्यंत. सनी पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील जबरदस्त फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहेत तैनात डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन याही बॉलवर आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकतो स्कोर बोर्डवर. 51-12 आहे. 68 रन चेस करायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 68 रन बनवायचे आहेत विजयासाठी. मात्र 1.1 ओव्हरचा खेळ संपला आणि रन्स आहेत 1-2 अर्थात 12 रन्स. हा ट्रॅकर बॉल पुल करायचा होता मात्र बॅट आणि बॉल संपर्क झाला नाही. बॉल येतोय डॉट. अगदी जितू पाटीलचे देखील निगाहे असतील सनी पटेलवर आज. स्पेशली त्यांचा मॅच पाहण्यासाठी, त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जितू पाटील असतील, बिल्ला पॅकर्सचे बिल्ला असतील आणि आमच्या आदरणीय सन्माननीय युवा सभापती नगरसेवक गणेश भोईर साहेब देखील आलेले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल फक्त या ठिकाणी संयम दाखवला आहे. गल्ली रिझनमध्ये बॉलला पुश केला आहे. या ठिकाणी धावा पाहूया की या ठिकाणी भेटली. यस, आणि यस, नजाकत पाहायला भेटली या बॉलवर. ताकदीचा शॉट नाही आहे, हे फक्त कल्पकता आहे तुमच्याकडे. जे स्किल आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे, हे सर्व काही आज पणाला लावत असताना सनी पटेल आणि बॉलला भेटलाय डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4ने धावफलक पुढे सरकत आहे स्कोरबोर्डवर. 17 रन्स. रनसंख्या 18 आहे स्कोरबोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला 7 रन. पुन्हा एकदा अटॅकवर आणला गेले सुमीर नायरला, ज्यांनी मागील ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले 1 फेकत असताना 7 रन खर्च केले होते. मात्र आता नवीन बॅटर आहेत बॅटिंगसाठी. सनी पटेल आहेत आणि शशी आहेत. त्यांच्याकडे देखील भरपूर मोठी जबाबदारी आहे. टीम लकी स्टार स्पोर्ट्स आपण पाहतो बॅटिंग करत आहेत आणि फिल्डिंग करत असताना आपण क्रिशा 11 या टीमला पाहत आहोत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 50. 18 बॉल 50 रन.
यावेळी सूर्य एक बॉल ब्लॉक ऑफचा बॉल होता, त्या बॉलला खेळला या ठिकाणी लेग साईड रिझनमध्ये सिंगल झाले कंप्लीट. या ठिकाणी दुसरा प्रयत्न करत आहेत, पाहूया. वेल रनिंग विकेट. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहे. कालचा दिवस नक्कीच कोण विसरणार नाही आहे. काल युवा ईशान किशनने ठोकले टोटल आपल्या टीमसाठी 209 रन्स. डबल सेंचुरीचा विक्रम केला पुन्हा एकदा. भारतातील सर्वाधिक डबल सेंचुरीचा विक्रम ओडीआयमध्ये करणारे प्लेयर्स म्हणजे ते भारतातील आहे. पहिला आपण पाहिला सचिन रमेश तेंडुलकर सरांना, सेकंड पाहिला आपण रोहित शर्माला आणि थर्ड पाहिला आपण वीरेंद्र सेहवाग आणि त्यानंतर आज आपण काल पाहिला ईशान किशनला. आणि या दरम्यान आला एक जबरदस्त फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. शशीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. एक आपण पाहिला डीप कव्हरमध्ये आणि यावेळी डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय आणि या 4 धावफलक पुढे सरकार स्कोरबोर्डवर टोटल 24 रन्स. प्रत्येक ओव्हरमध्ये ठोकायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 मोठा फटका आणि त्यानंतर सिंगल डबल. आणि हाय बेल देखील अवे फ्रॉम द बॉडी भरपूर दूरवरून खेळले. सनी त्या ठिकाणी आले, जबरदस्त झेल या ठिकाणी टिपला गेला. अगदी सोपा झेल जरूर मला थोडा डिफिकल्ट करून घेतले आणि ॲट द एंड मोमेंटला सनीने देखील हा कॅच पकडला आहे. आणि फलंदाज सचिनला देखील जावं लागेल डगआउटमध्ये. धक्का क्रमांक 3 टीम लकी स्टार स्पोर्ट्स संघाला. मंचावर नक्कीच आपण पाहत आहोत याच परिसरातील युवा सभापती आदरणीय सन्माननीय गणेश गजानन भोईर साहेबांना. नक्कीच नेहमी सातत्यपूर्वक आपल्या कॉन्ट्रीब्युशन देत असतात. ते क्रिकेटचा खेळ असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असू दे. नक्कीच अशाच प्रकारे तुम्ही देखील त्यांना पाठिंबा द्या जेणेकरून नक्कीच आज सभापती आहेत, येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच ॲज अ महापौर आणि त्यानंतर आमदार या पदवीवर नक्कीच तुम्ही सपोर्ट करत राहा. तुम्हाला नेहमीच ते सपोर्ट करतील यात काही शंका नाही. पुन्हा एकदा बॉलर तयार आणि यावेळी पॅटर्न बॅटच्या मध्ये बॉल होता, जोरदार अपील केली जात आहे. मात्र पाहूया डायरेक्ट हिटची संधी. रिक्स घेतला गेला होता जितेंद्र कडव यांच्या माध्यमातून. त्यांना माहीत आहे सनी पटेलची विकेट पाहिजे. जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज झाला असता बाद, मात्र असा काही झाला नाही आहे. अगदी नवघर रोड परिसर म्हणला तर आपण जर नवघरला आलो तर आय लव्ह नवघर प्रत्येक एक ट्रेंड बनला आहे. प्रत्येक ठिकाणी कुठेही जा आपण आय लव्ह शिर्डी, आय लव्ह आरएमपी पार्क, आय लव्ह नवघर, आय लव्ह भाईंदर. ते आय लव्ह नवघर आपण पाहतो पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला आणि नवघरच्या नाक्यावर. ते नक्कीच आदरणीय सन्माननीय गजानन भोईर साहेबांनी बनवलं. तर मित्रांनो एकदा त्याला झाला पाहिजे साहेबांसाठी. नक्कीच आपल्या मीरा भाईंचा डेव्हलपमेंट कसा व्हावा याहीकडे आणि क्रिकेटचा खेळ जे आहे ते कसा उंचावा याहीकडे सर्व बारीकीने नजर देत असतात. पुन्हा एकदा बॉलर तयार आणि यावेळी स्लोअर पद्धतीचा बॉल होता. विकेट करण्याचा प्रयत्न नटराज स्टाईलमध्ये पूर्ण बॉडीला रोल केला होता सनी पटेलने, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आहे. बॉल आलाय डॉट. अपेक्षा अजूनही आहेत लकी स्टार स्पोर्ट्स टीमला एखादा मोठा फटका, कारण मॅचमध्ये कलाटणी देण्यासाठी मोमेंटम हवा आहे. एखादा मोठा फटका हवा आहे या ठिकाणी, कारण धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर टोटल 25. सनी पटेल ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल संयम दाखवला. त्यांना माहिती आहे शेवटचा बॉल आहे सुमेर नायरचा. एखादा जर या बॉलवर सिंगल घेतली तर येणारे 12 बॉल जे फ्रेश बॉलर असतील त्यावर आपण तुटून पडू शकतो, हल्ला चढू शकतो त्यांच्यावर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 25. राती जेवली घाई घाई आणि तिला मटण पचलं नाही. या मटण मच्छी पायी कर्ज झालं वत डोई हौशे. अजूनही 12 बॉल 43 करायचे आहेत. जेव्हापर्यंत सनी पटेल विकेटवर आहे ना तेव्हापर्यंत आशा पल्लवीत आहेत, कारण सनी पटेलने मागील मॅचमध्ये देखील 3 षटकार ठोकले होते आणि क्षमता देखील आहेत. कारण रबर बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारा फलंदाज सनी पटेल स्ट्राईक एंडला आहे आणि ॲज अ आयकॉनच्या भूमिकामध्ये आज संधी भेटली आहे टीम लकी स्टार या टीमसाठी रिप्रेझेंट करण्यासाठी. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये
मयूर जोगलेकर बॉलिंगसाठी जो भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली आहे मी म्हणेल जॉच्या खांद्यावर, कारण समोर सनी पटेल सारखा एक तगडा फलंदाज आहे ज्यांनी भरपूर मोठे मोठे मैदान गाजवलेल्या आपल्या नावावर केले. तो सनी पटेल स्ट्राईक आहे. जीटी पॅकर्स टीममधून एक मोठ्या टीममधून संधी भेटते खेळण्यासाठी सनी पटेलला. तो सनी पटेल स्ट्राईक पाहतोय आपण. 12-43 जो यांचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल बिरकावून दिलाय. लॉंग 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 धावा भेटेल. 6 धावा. रात्री 1 वाजता झोपतून उठवला तरी सांगितलं मारायचा तो डेफिनेटली हा बॉल मारेल, कारण भरपूर खराब बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. त्या बॉलला ठोकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. जॉ टू सनी. दुसरा बॉल या ओव्हरमधील आणि या बॉलला पुल करायचा होता, मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन झाले कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का पाहूया. यस नो आणि धोक्याची विकेट. Who's gone it? Let's see. Who's gone towards the dugout? आणि सनी पटेल मैदान सोडतोय म्हणजे सनी पटेलची विकेट घेतली गेली आहे. वेल डन बाय जितेंद्र कडव. स्वतःवर नाराज, भरपूर नाराज आहेत. DJ Vishal exclusive remix. एक सिंगल रन नक्कीच भरपूर महत्व विकेट. हे विजयचा जे अंतर आहे ना ते जितेंद्र कडवनी आपल्या साईडनी केलं मी म्हणेल, कारण सनी पटेल सारखा एक मोठ्या फलंदाजाला डगआउटमध्ये परत पाठवलाय. रन बॉलमध्ये 7. अजूनही ओव्हरऑल 10 बॉलचा खेळ बाकी आहे. दहा बॉल आणि 36 करायचे. सनी पटेल यांच्याकडे क्षमता होती. अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये 3-3 षटकार ठोकायचे होते. अजूनही प्रयत्न करतील. नवीन बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 36 करायचे आहेत. अगदी 5 षटकार कमीत कमी ठोकावे लागेल आणि त्यानंतर सिंगल डबल. जितेंद्र कडव यांची नक्कीच मी प्रशंसा करेन, कारण जे त्यांनी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. अगदी हुलकावणी दिली नॉन स्ट्राईक एंडला आणि नंतर स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला, त्यामध्ये फसले गेले. आणि यावेळी सरळ बॅटने उडवलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे सनी आणि विकेट घेतली जाते. वेल डन बाय जो. मॅचला कलाटणी दिलाय मी म्हणेल जॉय यांनी देखील. नक्कीच एकविराईचा या ठिकाणी आपण सॉन्ग ऐकलं. नक्कीच आगरी कोहलींना पावणारी धावणारी म्हणजे एकविराई. नक्कीच हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर शहारे ऑटोमॅटिकली उभे असतात. सनी सिंग आला बॅटिंगसाठी. नवीन बॅटर. 9 बॉल आहेत. 9 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. अगदी 6 षटकार ठोकावे लागेल किंवा 5 तर कंपल्सरी ठोकावे लागेल. आणि सनी सिंगच्या बॅटमधून हा पहिला आलाय का पाहूया. अंपायरचा सिग्नल. येस 4 धावांसाठी. सनी सिंगचा बँडेड स्ट्रोक या ठिकाणी डीप मिड विकेट क्लिअर करतोय. धावा भेटतील 4. चार धावा आलेत आणि 4ने धाव फलक पुढे सरकत आहे. स्कोरबोर्डवर टोटल 3-32 32 रन स्कोरबोर्डवर. बत्तीस झालेत. अजूनही 36 झालेले आहेत. जाऊ तयार. कधी मध्ये केलाय परिवर्तन. बॅकफुट पाला गेले. जागा बनवली. रूम बनवला आणि बॉलला देखील पाठवलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौका सनी सिंगच्या बॅटमधून. पूर्ण डीप मध्ये गेले आणि त्यानंतर फटका हा एक्झिक्यूट केला. बॉडी बॅलन्स पूर्णपणे बनवला
आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान हा दमदार स्ट्रोक पाहायला भेटला. चौकार सनीच्या बॅटमधून चान्सही नव्हता मी म्हणेल फिल्डरला स्टॉप करण्यासाठी. आणि धावा भेटले गेले 4 रन स्कोरबोर्डवर 40. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 28. सात बॉल 28 रन विजयासाठी. हा बॉल महत्वपूर्ण आहे. स्लोवर बॉल पुन्हा एकदा भरपूर डीप मध्ये गेले यावेळी देखील, मात्र बॉल यावेळी आलाय डॉट. वेल डन बाय जॉ. कारण महत्वपूर्ण विकेट काढून दिली त्यांनी. सनी पटेलची विकेट जी पाहिजे होती विकेट काढली गेली. 6 बॉल 28 पाहिजे. गुरुद्वारा प्रीमियर लीग आपण पाहतो सीझन 4. अगदी नवीन उंचीवर ही स्पर्धा देखील असते. नवीन नवीन इम्प्रुव्हायझेशन या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतो. सुरुवातीच्या ज्या पहिला सीझन पाहिला त्यामध्ये नक्कीच फक्त आणि फक्त आपण पाहिलं क्रिकेटची मॅच झाली, त्यामध्ये काही ट्रॅक टी-शर्ट नव्हते, अंपायर देखील नव्हते, कॉमेंट्री देखील नव्हती. सेकंड सीझन पाहिला त्याहीमध्ये देखील थोडे थोडे नक्कीच उंचीवर जात असताना त्याचा श्रेय नक्कीच मी म्हणेल आदरणीय सामान्य गणेश गजानन भोईर साहेब यांच्या माध्यमातून, कारण त्यांचा पाठिंबा आला आहे, त्यांचा सपोर्ट नक्कीच संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीगसाठी आमचे या लाडके क्रिकेट रसिकांसाठी आला आहे. आणि त्याच पाठिंबाने नक्कीच ही स्पर्धा देखील या स्पर्धेला देखील ग्लॅमर भेटत आहे. नक्कीच पहिला यूट्यूब लाईव्ह देखील नव्हता, मात्र या सीझनमध्ये तुम्हाला यूट्यूब लाईव्ह देखील पाहायला भेटत आहे. घर बसले ते प्रेक्षक नक्कीच या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचा देखील आपण स्वागत करीत आहोत गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 4मध्ये. 6 बॉल 28 करायचे आहेत विजयासाठी. सहा बॉल 28. डावखुराचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. पहिल्याच बॉल या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न, भरपूर भन्नाट वेगाने बॉल वर बॅट फिरवली गेली होती, मात्र संपर्क झाला नाही आहे. एक सिंगल रन लेग बायच्या स्वरूपामध्ये विथ द बॅट आहे. अंपायर सांगितलं बॅटचा स्पर्श झाला आहे, मात्र प्रॉपर मिडल नाही झालाय. धर्मेंद्र आहेत बॉलिंगसाठी. धर्मंजय दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार. आणि यावेळी सनीच्या बॅटमधून जबरदस्त फटका आहे. कव्हर बाउंड्री लाईनचे अगदी जवळ अडवला जाईल सनी यांच्या माध्यमातून. 2 रन या बॉलवर देखील, मात्र विजय पराभवाचे मध्ये भरपूर आता मोठी अंतर या ठिकाणी निर्माण झाली आहे, कारण 4 बॉलमध्ये धावा करायच्यात आता 25. सामना टाय झाला तर बॉल आउट. काल आपण एक मॅच पाहिली, यावेळी देखील चांगला फटका आहे. एक सिंगल रन याही बॉलवर भेटेल. 3 बॉल आणि 24. या भाईंदर मधील युवा सभापती आदरणीय सन्माननीय गणेश भोईर साहेब मंचावर आपण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील पुन्हा एकदा गुरुद्वारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असा स्वागत. वेलकम साहेब. आपण नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी नक्कीच उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मॅच अजूनही रंगात आहे. चुकी जर बॉलरनी कुठलीही प्रकारची गेली आणि मोठे फटके आले तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो टीम लकी स्टार स्पोर्ट्स. 3 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. बॉलर तयार. फुल टॉस बॉल होता, मात्र प्रॉपर टाइम करू शकले नाही आहे. एक सिंगल रन आणि दुसरा प्रयत्न करता जितेंद्र कडवच्या हातामध्ये थ्रो, अफलातून थ्रो आणि तेवढंच जबरदस्त या ठिकाणी रनआउटची विकेट घेतली जाते जितेंद्र कडवच्या माध्यमातून. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
टीम क्रिशा 11 मागील मॅचमध्ये देखील विजय प्राप्त केला आणि याही मॅचमध्ये विजय प्राप्त करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आता फक्त 2 बॉल दूरवर आहे विजयासाठी. काल आपण पाहिले कालचे मॅचेसमध्ये सर्व टीम 2-2 मॅचेस खेळलेले आणि स्कोर त्यांचे होते 1 विजय 1 पराभव, 1 विजय 1 पराभव. मात्र आजच्या दिवसामधील हे बॅक टू बॅक 2 मॅच जिंकणारी पहिली टीम ठरणार आहे क्रिशा 11. फुलटॉस बॉल होता मात्र यावेळी फक्त ग्लान्स केला गेला. सिंगल रन याही बॉलवर देखील आणि या 1ने धावपला पुढे सरकत आहे स्कोरबोर्डवर 46 रन. शेवटचा बॉल औपचारिकता मात्र आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. सनी पटेलची विकेट नक्कीच जर सनी पटेल राहिलं असतं विकेटवर तर नक्कीच ही मॅचमध्ये रंगत आली असती. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे फक्त या इनिंग मधील. डान्सिंग डाऊन द विकेट फटका फसलाय. क्षेत्र गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल आणि पकडली जात आहे. काय शेवटच्या बॉलवर देखील विजय विकेट प्राप्त केलाय आणि आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत या मॅचचा. तर नक्कीच अगदी 8 बॉलमध्ये रन्स केले 17, 2 ओव्हर फेकले गेले, 2 ओव्हरमध्ये 14 रन खर्च केले आणि 3 विकेट प्राप्त केले. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो तर बिट्टू अर्थात सुमीर नायर ठरत आहे याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कारण त्यांच्याकडे विकेट जास्त आहे. जितेंद्र कडवने पुन्हा एकदा चांगली बॅटिंग केली. तेही देखील बॅटर फाईटमध्ये होते. मागील मॅचमध्ये देखील जितेंद्र कडवने आपल्या टीमसाठी 23 केले, या मॅचमध्ये 21 केले. मात्र बिट्टू सर यांच्या माध्यमातून दमदार कामगिरी. मॅच नंबर 4 पप्पू 11 वर्सेस देवडी 11 आणि मॅच नंबर 5, 6 कालही आपण पाहिला 4-4 ओव्हर आणि आजही आपण पाहणार आहोत 4-4 ओव्हर. बिट्टू सर या धावत थोडा. आमचे मान्यवर मीना भाईंदर सभापती आदरणीय सन्माननीय गणेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅप दिला जाईल. इल्लाबाई थँक्यू सो मच. जितूबाई आपला देखील धन्यवाद. थँक्यू सो मच. चांगली बॅटिंग या ठिकाणी पहा. एखादा प्लेअरची आवड किती आहे. प्लेअरला भेटण्यासाठी अगदी इनोवा कार मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र कडव ते नाव आहे. काय बॅटिंग केली 2 मॅचमध्ये. एका मॅचमध्ये 23 ठोकले, एका मॅचमध्ये 21 ठोकले आणि नक्की सुमीर नायर सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. वेल डन, वेल प्लेड आणि थँक्यू सो मच सर. आपण नक्कीच वेल काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. मीरा भाईंदरमधील युवा सभापती आदरणीय सन्माननीय गणेश भोईर साहेब यांचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. यतीन पाटील यांचा देखील धन्यवाद. मॅच ऑन करायची आहे. मॅच नंबर 4 पप्पू 11 वर्सेस देवडी 11 आणि मॅच नंबर 5, 6 कालप्रमाणे जे 4-4 ओव्हरचे झाले ते 4-4 ओव्हरचे मॅचेस होतील. याकडे लक्ष द्या सर्व टीम्सने.
वेलपेट जितेंद्र कडो काय बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅचमध्ये 23, दुसऱ्या मॅचमध्ये 21 ओव्हरऑल